नमस्कार मित्रांनो, मी उमेश शिंदे, डिपार्टमेंट ऑफ सोशलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, KTHM कॉलेज, नाशिक. आपण MA सेकंड इयर यामध्ये सेमिस्टर थर्ड यामध्ये आपला जो विषय आहे सब्जेक्ट तो आहे सोशलॉजी ऑफ जेंडर. त्या संदर्भात आपण सिलेबसवरती थोडक्यात एक चर्चा करणार आहोत. यालाच लिंगभावाचे समाजशास्त्र असे म्हटले जाते. या सिलेबसमध्ये आपला जो काही पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये लिंगभावाच्या समाजशास्त्राची ओळख हे आपलं पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपण जो पहिला मुद्दा बघणार आहोत त्यामध्ये संकल्पनात्मक लिंगभाव या अंतर्गत लिंगभाव, लिंगभावात्मक भूमिका, सारखेपणा, लिंगभावात्मक असमानता, शक्ती आणि शरीर रचना, त्यानंतर लिंगभावात्मक श्रमविभाजन, पुरुषाई, शरीराचे राजकारण, लैंगिकतेची बांधणी आणि पुरुषत्वाची समज या संकल्पनांचा एक आपण यामध्ये आढावा घेणार आहोत. समाजामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोनच घटक आहेत, परंतु लिंग हे निसर्ग निर्मित असते, परंतु लिंगभाव हा सामाजिक निर्मित आहे, सांस्कृतिक निर्मित आहे. आणि मग या लिंगभावात्मक दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष यांचा सारखेपणा कसा आहे, त्यानंतर ह्याच लिंगभावात्मक असमानता म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समाजामध्ये कशी कशी असमानता आहे याचा देखील आपण एक आढावा घेणार आहोत. त्यानंतर शक्ती आणि शरीर रचना, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये त्याची हायरार्की, त्याची एक उतरण कशी आहे शक्तीच्या संदर्भामध्ये त्याचा देखील आपण थोडक्यात एक बघणार आहोत. लिंगभावात्मक श्रमविभाजन, पूर्वीच्या काळापासूनच पुरुषांनी कोणती कामं करायची आणि स्त्रियांनी कोणती कामं करायची याचं एक श्रमविभाजन हे ठरवून दिलेलं आहे. समाजाने तसे एक त्याची एक समज केलेला आहे, त्याचा एक आपण त्यामध्ये आढावा घेणार आहोत. त्यानंतर पुरुषाई, पुरुषांचं असणारं वर्चस्व कसं आहे याचा देखील आपण एक यामध्ये आढावा घेणार आहोत. शरीराचे राजकारण म्हणजे लैंगिक दृष्टिकोनातून किंवा वेगळ्या पद्धतीने स्त्रियांकडे कसे बघितले जाते, त्याचं राजकारण शरीराचे कसे केले जातं ते देखील आपण यामध्ये बघणार आहोत. लैंगिकतेची बांधणी आणि पुरुषत्वाची समज या वेगवेगळ्या संकल्पना समजावून घेऊन आपण थोडक्यात पहिल्या प्रकरणाच्या या मुद्द्यांमध्ये चर्चा करणार आहोत. पहिल्या प्रकरणामधील दुसरा जो मुद्दा आहे तो आहे लिंगभाव चर्चा. लिंगभाव चर्चेच्या अंतर्गत आपण वंश, त्यानंतर जात, वर्ग, राष्ट्रवाद, राज्य, नागरिकत्व आणि विकास या वेगवेगळ्या संकल्पनांचा मुद्द्यांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजेच स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या वंशानुसार कशा त्यांच्यामध्ये लिंगभाव जाऊन येतो, जातीमध्ये कसा कसा भेद केला जातो स्त्री आणि पुरुष, वर्गांमध्ये देखील लिंगभाव कसा स्त्री पुरुषांच्या तुलनेमध्ये जाऊन येतो, राष्ट्रवाद, राज्यामध्ये नागरिकत्व आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण या मुद्द्यांवरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. तिसरा जो मुद्दा पहिल्या प्रकरणामधला आहे त्यामध्ये आपण स्त्रीवादी विचार यावर चर्चा करणार आहोत. थोडक्यात स्त्रीवाद म्हणजे काय हो, तर स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठीचा लढा, स्त्रीला तिचे गरजेचे विकासाचे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठीचा लढा, पुरुषांप्रमाणेच सर्व स्तरावर तिची गुणवत्ता, कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी तिला तिचे अस्तित्व एक व्यक्ती म्हणून स्थान मिळवण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक व तिचा अभ्यास म्हणजेच स्त्रीवाद होय. एकूणच स्त्रीवादी संकल्पना स्पष्ट करताना तिला तिच्या अस्तित्वाचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा, अधिकाराचा हक्क प्राप्त करण्यासाठी तिने उभी केलेली व्यवस्था म्हणजेच थोडक्यात स्त्रीवाद होय. आपण या स्त्रीवाद समजून घेतल्यानंतर पुढे आपल्याला मवाळ स्त्रीवाद,
त्यानंतर मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, उत्तर आधुनिक स्त्रीवाद, काळा स्त्रीवाद आणि दलित स्त्रीवाद या वेगवेगळ्या मतप्रवाहांवरती आपल्याला चर्चा करायच्या आहेत. यामध्ये उदारमतवादामध्ये आपल्याला थोडक्यात व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती प्रतिष्ठा व समानता यावर आधारित समाज जीवन जगण्याची विकासाची संकल्पना हा उदारमतवाद मानतो. त्यानंतर आपल्याला मार्क्सवादी जो स्त्रीवाद बघायचा आहे, यामध्ये हा स्त्रीवाद जो आहे हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये भांडवलशाही समाजव्यवस्थेत कमकुवत, गरीब वर्गाचे शोषण कसे केले जाते, म्हणूनच भांडवलशाही व्यवस्थेत मार्क्सवादी विचार विरोध करताना दिसतात. साहजिकच कमकुवत दास्यवर्ग म्हणून स्त्रीकडे देखील पाहिले जात असल्याने यावर स्त्रीवादी विचार हा मार्क्सवादाकडे आकर्षित झालेले दिसतात. यामध्ये आपण वेगवेगळ्या स्त्रीवाद्यांवरती आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या विचारांवर चर्चा करणार आहोत आणि मग त्यांनी कशी कशी विचारसरणी मांडली यावर देखील आपण एक चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण जहाल स्त्रीवादावर चर्चा करणार आहोत. जहाल स्त्रीवाद हा थोडक्यात 1980च्या दशकामध्ये हा स्त्रीवाद पुढे आला आहे. जहाल स्त्रीवादाविषयक विचार शुलमिथ फायरस्टोनने द डायनॅमिक ऑफ सेक्स या ग्रंथामध्ये, तसेच सिमॉन द बुआ यांनी द सेकंड सेक्स, जर्मन गियरने द फिमेल युनिकॉइन या ग्रंथात विचार मांडले आहेत. जहाल स्त्रीवाद्यांनी पुरुषी वर्चस्वाला, पुरुष सत्तेला हा विरोध दर्शवला आहे. अशा वेगवेगळ्या त्यामध्ये काळा स्त्रीवाद असेल, दलित स्त्रीवाद असेल किंवा उत्तर आधुनिक स्त्रीवाद असेल, अर्थात मवाळ स्त्रीवाद असेल, या वेगवेगळ्या स्त्रीवादावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण लिंगभाव, कुटुंब आणि श्रम बाजार हे आपलं दुसरं प्रकरण आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण स्त्रियांची इज्जत, सन्मान, सन्मान हत्या यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये स्त्रिया आणि काम. समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुष ही दोन चाकं आहेत, परंतु या वेगवेगळ्या पद्धतीने कुठली कामं स्त्रियांना दिली जाते यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर नोकरीतील साचेबद्ध लिंगभाव, काचेची छत. स्त्रिया ह्या नोकरी करत असताना त्यामध्ये देखील त्यांना लिंगभाव कसा जाणून येतो, स्त्री म्हणून कुठल्या प्रकारची नोकरी मिळते, अर्थात पुरुष म्हणून कोणत्या प्रकारची नोकरी मिळते, यामध्ये देखील समाजामध्ये लिंगभाव आहे आणि त्याची जडणघडण कशी केली जाते याचे देखील आपण चर्चा करणार आहोत. तिसरा जो मुद्दा आहे जागतिकीकरण आणि लिंगभावावर आधारित शोषणांचे नवीन प्रकार. जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि मग या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या लिंगभावावरती कसा परिणाम झाला, समाजामध्ये लिंगभावावर आधारित शोषणांचे नवे नवे प्रकार कसे उदयास आले यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. स्त्रिया आणि असंघटित क्षेत्र. स्त्रियांना असंघटित क्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया काम करतात त्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीने सामोरं जावं लागतं, त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कोणता असतो, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या कोणत्या असतात यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये कुटुंब एक लिंगभावात्मक संस्था, कुटुंब एक हिंसात्मक क्षेत्र हा देखील आपला एक मुद्दा आहे आणि यावर आपण चर्चा करणार आहोत. लिंगभावात्मक संस्था म्हणून कुटुंबाचा उदय कसा आहे आणि कुटुंब लहानपणापासूनच कशी न कळतपणे स्त्री आणि पुरुष म्हणजे मुलगा आणि मुलगी इथून कशी सुरुवात होते आणि मग लिंगभाव हा समाजामध्ये कसा जाणून येतो आणि मग हळूहळू कुटुंबामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मग होणारी हिंसा याचा देखील आपण यामध्ये समावेश करणार आहोत. याच प्रकरणात शेवटचा जो मुद्दा आहे त्यामध्ये कामाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी हिंसा. ज्या ठिकाणी स्त्रिया या काम करत असतात, सार्वजनिक ठिकाणी काम करत असतात, मग तो व्यवसाय असेल, नोकरी असेल अथवा इतर कुठलेही क्षेत्र असेल, तर त्या काम करत असताना स्त्री म्हणून त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, कशी की हिंसा होते, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात यावर आपण थोडक्यात एक आढावा घेणार आहोत. त्यानंतर प्रकरण तिसरं जे आहे
त्या प्रकरण तिसऱ्यामध्ये आपण देखील चर्चा करणार आहोत. प्रकरण तिसऱ्यामध्ये लिंगभावात्मक शिक्षण आणि आरोग्य हा आपलं प्रकरण तिसरं आहे. या लिंगभावात्मक दृष्टिकोनातून शिक्षण म्हणजे काय? शिक्षण ही स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी आहे, तो प्रत्येकाचा हक्क आहे. परंतु स्त्री म्हणून शिक्षणाकडे तिचं बघण्याचा कल अथवा समाजाचा आणि पुरुषांचा स्त्रीने कितपत शिक्षण घ्यावं याचा कल तो लिंगभावात्मक दृष्टिकोनातून कसा आहे तो आपण समजून घेणार आहोत. त्याच दृष्टिकोनातून आपण आरोग्य देखील एक समाजाच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष दोघांनाही गरजेची अशी गोष्ट आहे. परंतु स्त्रीकडे देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून समाज कसा बघतो, पुरुष कसा बघतो, आणि मग याची देखील आपण चर्चा थोडक्यात या प्रकरणामध्ये करणार आहोत. यामध्ये शाळा आणि उच्च शिक्षणातील लिंगभाव, शाळेत असताना मुलगी म्हणून, स्त्री म्हणून तिच्याकडे बघण्याचा घरच्यांचा, कुटुंबाचा अर्थात समाजाचा दृष्टिकोन कसा आहे, आणि उच्च शिक्षणात तोच जाणूनच येतो. परंतु शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये याचं प्रमाण हे या तुलनेमध्ये म्हणजे थोडक्यातच की शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये उच्च शिक्षणातील लिंगभाव हा मोठ्या प्रमाणात जाणून येतो. स्त्रियांना अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांची शाळेतली गळती, स्थगिती याचा देखील विचार केला जातो आणि त्या मोठ्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होतात. साहजिकच आदिवासी भागामध्ये परिस्थिती हलाखीची असते, दारिद्र्य असतं आणि मग अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नसतात. शिक्षणासाठी दूर जावं लागतं. त्यांना बसची असणारी अडचण, वाहतुकीची व्यवस्था, इतरही साहित्य, शालेय साहित्य, आपल्या भावंडांना सांभाळणं या सगळ्या दृष्टिकोनातून मग साहजिकच त्या मुलीला अर्थात त्या स्त्रियांना घरी थांबावं लागतं आणि उच्च शिक्षणाकडे त्यांचा जाण्याचा कल हा मोठ्या प्रमाणात कमी होऊन जातो आणि समाजामध्ये तो लिंगभाव आपल्याला नकळतपणे जाणून येतो. त्यानंतर आपण लिंगभावात्मक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जो मुद्दा बघणार आहोत त्यामध्ये दृष्टिकोन, धोरणे आणि कार्यक्रम. लिंगभावात्मक दृष्टिकोनातून आपण जे म्हटल्याप्रमाणे की स्त्री आणि पुरुष या दोनपैकी पुरुषांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जातं. घरातील एखादी महिला अंगावरती आजार काढते, तिच्याकडे फारसं दुर्लक्ष केलं जातं, लक्ष दिलं जात नाही. त्याचा दृष्टिकोन कसा आहे, समाजाचा दृष्टिकोन कसा आहे याची चर्चा करणार आहोत. धोरणं कोणती आहेत याची चर्चा करणार आहोत आणि मग या स्त्रियांच्या आरोग्यासाठी कुठले कुठले कार्यक्रम आखायला पाहिजे किंवा आखले गेलेले आहेत यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. प्रकरण चौथं जे आहे, प्रकरण चौथ्यामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती देखील महत्त्वाची अशी आहे. आपल्याला साधारणतः 4 प्रकरणामध्ये जी काही 4 प्रकरणं आहेत त्यामध्ये चौथं जे प्रकरण आहे ते स्त्रीवादी चळवळी आणि प्रतिकार. यामध्ये आपण इतिहासाचे पुनर्लेखन, स्त्रीवादी चळवळी, मोहिमा, संघटना, मुद्दे, स्त्रीवादी चळवळी का निर्माण झाल्या, त्याचा उगम कसा झाला, पूर्वी कशा होत्या, कोणत्या कोणत्या स्त्रीवाद्यांनी आपली आपली मतं मांडली, यामध्ये कसं कसं आता भर पडत आहे, कुठली कुठली नवीन विचारसरणी यामध्ये येत आहे, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर त्यांच्या मोहिमा कुठल्या, स्त्रीवाद्यांच्या संघटना कुठल्या आणि या संघटना निर्माण होण्यासाठी कोणते कोणते मुद्दे घेऊन या संघटना निर्माण झाल्या यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे स्त्रीवादी चळवळी आणि स्त्रीवादी अभ्यासाचा उदय. स्त्रीवादी अभ्यासाचा उदय हा का झाला, कुठे झाला आणि मग तो कसा कसा विस्तारत गेला आणि या दृष्टिकोनातून मग अनेक प्रकारच्या स्त्रीवादी चळवळी या निर्माण कशा झाल्या याची देखील आपण चर्चा करणार आहोत. थँक्यू.